श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सत्यनारायण कथेतला आज आपण तिसरा अध्याय घेणार आहोत. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, हे मुनींनो, या संबंधी मी आणखीन एक कथा सांगणार आहे. ती कथा कोणती आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका. पूर्वी उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो जितेंद्रिय, सत्यभाषी व बुद्धिमान होता. दररोज देवळात जाऊन ब्राह्मणांना धन देऊन तो संतुष्ट करत असे. एके दिवशी त्याची पत्नी पतिव्रता होती आणि ती कमलमुखी होती. एके दिवशी नदी तीरावर तो पत्नीसह सत्यनारायणाचे पूजन करीत होता. त्याचवेळी एक साधू नावाचा व्यापारी तेथे आला. व्यापारासाठी त्याच्याजवळ भरपूर धन होते. नदी तीरावर नाव उभी करून तो राजाजवळ आला व त्याचे व्रत पाहून नम्रपणे त्याने राजाला विचारले, हे राजा, भक्तियुक्त अंतकरणाने तू हे काय करीत आहेस? ते ऐकण्याची मला इच्छा असून तू सविस्तर मला सांग. राजा म्हणाला, पुत्रादी संपदा प्राप्त व्हावी म्हणून मी विष्णूचे अतुल तेजस्वी असलेले हे सत्यनारायणाचे व्रत आचरण करत आहे. राजाचे बोलणे ऐकून आदराने साधू म्हणाला, मला हे व्रत सविस्तर सांगा, त्याप्रमाणे मी ते व्रत करीन. मलाही संतती नाही, या व्रतामुळे ती निश्चित होईल. असे म्हणून व्यापारासाठी इतरत्र न जाता तो संतती देणारे हे व्रत त्याने आपल्या पत्नीस सांगितले व जर मला संतती झाली तर मी हे व्रत करीन असा त्याने नवस सुद्धा केला. हे व्रत आपल्या पत्नीला लीलावतीला त्याने सांगितले व एके दिवशी त्याची धर्मपारायण पतिसेवारत पत्नी लीलावती सत्यनारायणाच्या प्रसादाने गर्भवती झाली. 10व्या महिन्यात तिला एक कन्यारत्न प्राप्त झाले व शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे ती दिवसेंदिवस वाढू लागली. म्हणून तिचे नाव त्याने कलावती ठेवले. एके दिवशी लीलावती आपल्या पतीला अत्यंत मधुर वाणीने म्हणाली, आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे सत्यनारायणाचे व्रत का करीत नाही? त्यावर साधुवाणी म्हणाला, हे प्रिये, तिच्या विवाहसमयी हे व्रत आपण पूर्ण करू. अशा प्रकारे पत्नीला आश्वासन देऊन तो व्यापार करण्यासाठी परगावी निघून गेला. इकडे कलावती वयाने व गुणाने पितृग्रही वाढू लागली. आपली कन्या उपवर झालेली पाहून साधुवाण्याने विचार विनिमय करून एका दूतास बोलावून त्याला वर संशोधनार्थ पाठविले. तो दूत उत्तम वर शोधित असता कांचन नावाच्या नगरीस पोहोचला व एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला. रूप गुण संपन्न अशा त्या वाण्याच्या मुलाला पाहून साधुवाण्याने अत्यंत आनंदाने आपल्या बांधवासह त्या वैश्यपुत्राला आपल्या कन्याचे विधियुक्त कन्यादान केले. परंतु दुर्दैवाने विवाहप्रसंगी सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला. त्यामुळे भगवंताची त्याच्यावर गैरमर्जी झाली. कालांतराने तो व्यापार कुशल साधुवानी व्यापारासाठी आपल्या जावयासह निघाला. आपल्या श्रीमंत जावयासह सिंधू तीरावर असणाऱ्या रत्नासारपुरामध्ये तो वाणी व्यापार करू लागला. चंद्रकेतू राजाच्या त्या नगरीत व्यापारात त्याचा काही काल अत्यंत आनंदात गेला. अशावेळी सत्यनारायण भगवंताने हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाल्यामुळे त्याला अत्यंत दारुण व कठीण दुःख प्राप्त झाले असा त्याला शाप दिला. यानंतर थोड्याच दिवसात राजवाड्यातील धनाची चोरी करून काही चोर साधुवाण्याच्या निवासस्थानी आले असता राजसेवक आपला पाठलाग करत आहे हे पाहून भीतीने जवळील द्रव्ये तेथेच टाकून पळून गेले. तेवढ्यात ते राजदूत तेथे आले व चोरीस गेलेले राजाचे धन पाहून त्यांनी त्या दोघांना चोर समजून बांधून ते घेऊन गेले. आनंदाने धावत जाऊन राजास सांगितले की आपले धन चोरणारे हे 2 चोर आणले आहेत, आज्ञा द्यावी. राजाने फारसा विचार न करता त्यांना कारागृहात टाकण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे त्यांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहामध्ये टाकले. त्यावेळी परमेश्वरी मायेमुळे त्यांचे काहीच ऐकले न जाता चंद्रकेतू राजाने उलट त्यांचे सर्व द्रव्य जप्त केले. भगवंताच्या शापामुळे त्याच्या पत्नीला खूप दुःख प्राप्त झाले व घरातील सर्वांना द्रव्य चोरीला गेले. तेव्हापासून दुर्दैवाने व व्याधींनी त्रस्त झालेल्या त्याच्या पत्नीला उपासमार घडू लागली व भुकेसाठी तिला घरोघरी भिक्षा मागावी लागू लागली. त्याची मुलगी कलावती भिक्षा मागू लागली. एक दिवस ती भुकेने व्याकुळ झाली असता एका ब्राह्मणाच्या घरी ती गेली.
तेथे सत्यनारायण व्रत चालू होते. ती तेथे बसली. सत्यनारायण कथा तिने श्रवण केली. दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून प्रसाद भक्षण करून ती रात्री घरी परतली. आईने मुलीस प्रेमाने विचारले, मुली, इतक्या रात्री उशिरापर्यंत तू कोठे होतीस? तुझ्या मनात काय आहे? यावर कलावती आईला म्हणाली, मी एका ब्राह्मणाच्या घरी मनोवांछित व्रत पूर्ण करणारे व्रत ऐकले, पाहिले आणि मला ते व्रत ऐकून आनंद झाला. साधुवाण्याची पत्नी सत्यनारायण व्रत करण्यासाठी तयार झाली. आपली पत्नी व जावई शीघ्र घरी यावा असा संकल्प करून साधुवाण्याची पत्नी आप्तबांधवासह सत्यनारायण व्रताचे पूजन करू लागली. माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास तुम्ही समर्थ आहात, अशी वारंवार ती प्रार्थना करू लागली. या व्रताने सत्यनारायण भगवान संतुष्ट झाले. त्यांनी चंद्रकेतूच्या स्वप्नात त्याला दृष्टांत दिला, हे राजा, सकाळीच बंदीशाळेतील वैश्यांना सोडून दे. तसे त्याने जप्त केलेले द्रव्यही परत कर, अन्यथा मी तुझा धन, पुत्र, राज्य यासह नाश करीन, असे सांगून भगवान अदृश्य झाले. सकाळी राजसभेमध्ये चंद्रकेतूने हे स्वप्नजनांना सांगितले व बंदीशाळेतील दोन्ही वाण्यांना मुक्त करण्याची त्यांनी आज्ञा आपल्या दूतांना दिली. राजज्ञेप्रमाणे दूतांनी साधुवाणी व त्यांचा जावई यांची मुक्तता करून राजासमोर आणले व नम्रतेने म्हटले, महाराज, आपल्या आज्ञाप्रमाणे दोन्ही साधू वाणीपुत्र बंदीशाळेतून मुक्त करून आणले आहेत. साधुवाणी व त्यांचा जावई यांनी राजाला नमस्कार केला, परंतु पूर्वीचा प्रसंग आठवून भीतीमुळे काहीच भाषण केले नाही. त्या दोघांना पाहून राजा आदराने म्हणाला, हे सर्व दुःख तुम्हाला तुमच्या दैवयोगामुळे भोगावे लागले. आता तुम्हाला काहीही भय नाही. असे म्हणून त्याच्या बेड्या